पिवळ्या बांगड्या सुद्धा आणलेल्या आहेत, त्यांनी आता घातलेले आहेत. पैसे दिलेत बरं का. बाय बाय. सावकाश जा. लिंबूची पानं घेते. कॉलेज चाललंय. अच्छा, आपल्याला आळसच येत नाही हा काढा पिल्यानंतर. मल्टी कलर बांगड्या आणि ह्या हातावर दादूने काढलेली आहे. हाते ओकनो हू म्हणतात. जडगो आणलेला आहे फोंडेजीने. हे बघा, शिमला आणि काश्मीर एकत्रित केलेला आहे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता माझं तुळशीपूजन झालेलं आहे, व्यायाम झालेला आहे आणि सगळा स्वयंपाक सुद्धा झालेला आहे आणि फोंडेजींची देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि आता फोंडेजी जेवण करत आहेत. तर आज पहिला श्रावणी सोमवार आहे, तर तुम्हा सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज सोमवार असल्यामुळं मी आता महादेवाच्या मंदिरात चाललेली आहे, त्याच्यामुळे साडी घातलेली आहे आणि काल आम्ही पिवळ्या बांगड्या सुद्धा आणलेल्या आहेत, त्यांनी आता घातलेल्या आहेत. आणि आत्ता माझी तयारी चाललेली आहे महादेवाच्या मंदिरात जाण्याची. फोंडेजी सुद्धा माझ्याबरोबर येत आहेत. आज माझा उपवास आहे, त्याच्यामुळे मी आज काही नाही खाणार आहे, संध्याकाळी उपवास सोडेन. तर आता मी आणि फोंडेजी मंदिरात जाऊन येतो. या बॉटलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं गंगाजल पण मिक्स केलेलं आहे. कलश घेतलेला आहे आणि ह्या डब्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत. आज तांदळाची शिवामूठ आहे आणि फुलं पण घेतलेली आहेत, एकत्रच घेतलेलं आहे. चला, फोंडेजी माझी वाट बघत थांबलेले आहेत खाली. वाह भाई वाह, मगाशी पाऊस होता आणि आता चांगलं ऊन पडलेलं आहे. क्या ही बोले इस मौसम का. श्रावणात सरीवर सरी येतात आणि अधूनमधून ऊन येतं आणि मधून मधून इंद्रधनुष पण दिसतं. रुको रुको रुको, बसू का फोंडेजी. पोहोचला होता मंदिराच्या बाहेर. मंदिरामध्ये खूप गर्दी आहे, लाईन लागलेली आहे. बेलपत्री दे. पैसे दिलेत बरं का. चला, आमचं दर्शन झालेलं आहे, आता घरी निघतो. धन्यवाद आपका. आवजो फोंडेजी. चला, फोंडेजी तर मला सोडून ऑफिसला गेलेले आहेत. मी आता लिंबूची पाने घेऊन जाते आणि घरी गेल्यानंतर गवती चहा आणि लिंबूचा काढा बनवून पिते. चला, लिंबूची पानं घेते, खालून तोडते पानं. लिंबूचं झाड पण छान मोठं आलेलं आहे, पण याच्यावरती ना सारख्या अळ्या पडतात, मोठ्या मोठ्या अळ्या असतात, त्याच्यामुळे मी अशी पानं तोडून टाकत असते. बघा, हे अळ्यानं खाल्लेलं पानं आहे, काढून टाकावं लागतं पानं. या लिंबूच्या झाडाचे पण तोडते थोडेसे. मग ओम पानं तोडते बाळा. कसं आहेस बाळा. मस्त. कॉलेज चाललंय. अच्छा, नाश्ता वगैरे झाला ना. ठीक आहे, आरामात जा. मंदिरात जाऊन आले बाळा, आज श्रावणी सोमवार पहिला. ताई चाललेल्या आहेत बाहेर. परत ना ताई गावाला. बस सावकाश जा. जाऊन आले आत्ताच. सावकाश जा. आव गर्दी खूप आहे आणि चिखल खूप झालाय रस्त्याने ते. हो, तास लागला. बाय बाय. सावकाश जा. दम लागतो अक्षरशः खालूवरती येईपर्यंत. चला, पानं ठेवलेली आहेत, आता स्वच्छ धुवून थोड्या वेळाने काढा बनवते आणि भांडी तर घासून झालेली आहेत मगाशीच. आता फक्त दूध गरम करायला ठेवायचं आहे. आत्ता गॅसवरती मी एका साईडला लिंबू आणि गवती चहाचा काढा उकळायला ठेवलेला आहे आणि आता एका साईडला दूध गरम करायला ठेवते. चला, आता काढा उकळतो तोपर्यंत मी शिवनामाचा जाप करते. चला, नामस्मरण झालेलं आहे, आता काढा पिते. काढा पण बऱ्यापैकी आटलेला आहे, मी मगाशीच गॅस बंद केलेला आहे. आता शोधून घेते काढा. वा भाई वा वा, जास्त उकळल्यामुळे काढ्याचा कलर थोडासा डार्क हिरवा झालेला आहे. काढ्याचा आनंद आता हॉलमध्ये बसून घेते. वा भाई वा, एकदम रिफ्रेशिंग काढा तयार झालेला आहे, एकदम ताजतवानं होतं हे काढा पिल्यानंतर. छान झालेला आहे काढा. बरं, ह्या काढ्यामध्ये मी गवती चहाची पानं, लिंबूची पानं आणि खडीसाखर घातलेला आहे. खूप छान असं एकदम आपल्याला आळसच येत नाही हा काढा पिल्यानंतर आणि थकवा पण येत नाही. उद्या नागपंचमी आहे, त्याच्यामुळे मी काल संध्याकाळी मार्केटमधून मेहंदी आणलेली आहे, बांगडे आणलेले आहेत, टिकल्या आणलेले आहेत, तुम्हाला दाखवते त्या.
हे बघा, ह्या हिरव्या बांगड्या मी सकाळी घातलेल्या थोड्याशा काढून ठेवलेल्या आहेत आता. आणि ही 2 टिकल्याची पाकिट आणलेली आहेत. निकलो बाहेर. आणि हे बघा मल्टी कलर बांगड्या ह्या सुद्धा आणलेल्या आहेत. मला खूप आवडल्या म्हणून घेतलेल्या आहेत. ह्या किती सुंदर दिसत आहेत. आणि मेहंदी कोन आणि नेल पेंट आणलेली आहे. हे बघा एवढं सामान मी काल आणलेलं आहे. उद्या नागपंचमी आहे तर मी आज हातावरती मेहंदी काढते. तशी तर मला मेहंदी काढता येत नाहीये, तरी पण मी ऑनलाईन मेहंदी बघून काढते. चला, दोन्ही हातावर मेहंदी काढून झालेली आहे. ह्या हातावर तर मी काढलेली आहे आणि ह्या हातावर दादूने काढलेली आहे. आज पण दादू बंकर घरीच आहे. दादूविषयी काय बोलायचं, मी दादूमुळे खूप टेन्शनमध्ये आहे. सांगेल तुम्हाला एक दिवशी का टेन्शनमध्ये दादू. चला, आता मेहंदी काढल्यानंतर बाकी काही कामच करू शकत नाही. आता आराम करते फक्त. सायंकाळचे 5 वाजले आहेत आता. दुपारी मी आज जास्तच आराम केलेला आहे आणि आत्ता मी लवकर स्वयंपाकाला सुरुवात करत आहे, कारण आज मला संध्याकाळी उपवास सोडायचा आहे सोमवारचा. पूजा अर्चना झाली सायंकाळची की मी उपवास सोडायला बसणार आहे. त्याच्यामुळे मी आता लवकर स्वयंपाकाला सुरुवात करत आहे. मना आला आहे असं वाटतंय. ओ भाई वडाकम, केम छो? माझा आओ नो हूँ म्हणतात. हाँ ओके, अच्छी बात है बेटा. आज पहिल्या स्वामी सोमवारी मना सुद्धा शिव मंदिरात जाऊन आलेला आहे, दर्शन घेऊन आलेला आहे. अच्छा लगता ना बेटा? गर्दी असेल खूप आहे ना? नाही गर्दी नव्हती. नो गर्दी. हा सकाळी मी इकडे गेलेले तर गर्दी होती. हात पाय धो, कुछ तो खा के लेना. ठीक है? चिप्स नहीं खायचे, वो मेरे लिए शाम में खाऊंगी मैं. अच्छा ओके ठीक. हा लबडबचाच ना स्नॅक्स काहीच ठेवत नाही घरामध्ये, लगेच फिनिश करून टाकतो. वही खाता रहता है. चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. सायंकाळचे 7 वाजले आहेत आत्ता आणि आत्ता जाऊन माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता मी देवाला नैवेद्य देते. दादू तर देवपूजा करत आहे. दादूने फक्त देवासमोर दिवस लावलाय. अरे का रे बाळा? आरतीला चाललाय का? बरं ठीक आहे, मीच पूजा करून घेते सायंकाळची. आता मी देवाचं नैवेद्याचं ताट भरत आहे आणि नैवेद्यासाठी बघा भात बनवला आहे पुदिना घालून, त्याच्यानंतर काशवप्याची भाजी, भाकरी बनवली आहे. मी ॲक्च्युली ना पुऱ्याच बनवणार होते, संध्याकाळच्या वेळेस खूप हेवी होतील खाल्ल्या तर, म्हणून मी भाकरीच बनवल्या. चलो, शिरा पण बनवलेला आहे, मटकीची भाजी, एवढं सगळं बनवलेलं आहे मी. आणि आजचा जेवढाही स्वयंपाक केला ना त्याच्यामध्ये मी कांदा लसूण अजिबात नाही घातला. पूर्ण सात्विक भोजन तयार केलेलं आहे. चला आता देवाला नैवेद्य दाखवते आणि नंतर आरती करते. सायंकाळची पूजापाठ झालेली आहे आणि पूजापाठ करता करता 7:45 वाजलेले आहेत आणि आता थोड्या वेळात मी उपवास पण सोडणार आहे सोमवारचा. फोंडेजींची वाट बघत थांबलेली आहे. फोंडेजींचं पण आगमन झालेलं आहे. क्या लेके आए फोंडेजी? फोंडेजी ओ भाई जडगो आणलेला आहे फोंडेजीने. हे बघा जोडगो आणि बिस्किट. उद्या किंवा परवा मी डिंकाचे आणि जोडगव्हाच्या पिठाचे लाडू बनवणार आहे, त्याच्यासाठीच मी फोंडेजींना जोडगव आणायला लावलेले आहेत. आता मी आणि फोंडेजी जेवण करायला बसलेलो आहोत. दादू तर त्याच्या मित्राच्या घरी गेलेला आहे, सत्यनारायणची पूजा आहे, जेवण पण तिकडेच आहे दादूचं. माने मगाशीच खाल्लेलं आहे थोडंफार, तो बोलला की मी नंतर जेवण करेन. म्हणलं ठीक आहे. आता मी आणि फोंडेजी जेवण करत आहे. मी तर उपवास सोडत आहे आणि आज ना मी जेवणामध्ये खूप साऱ्या भाज्या बनवल्या आहेत.
एक आहे मटकीची भाजी, त्याच्यानंतर काशी भोपळा, खाणारे आम्ही दोघेच, आणि भाज्या अक्षरशः 4 भाज्या. सकाळच्या 2 भाज्या आहेत, पालक पनीर आहे आणि शिमला मिरची पण आहे. मला ना चांगला चांगला स्वयंपाक बनवायचा कंटाळा नाही, त्यामुळे मी बनवत असते. मस्त तुपातला शिरा, तेही घरच्या तुपातल्या. आप ऐसा क्यों करते हो फोटोजी? बीच मेरे लिए सॅलड. शिमला पण घेते, तिला मी इथं ठेवते. शिमला आणि दुधी भोपळा, सॉरी शिमला आणि काशी भोपळा एकत्रित केलेला आहे. चलो भाई, सात्विक भोजनाचा ताट तयार आहे. आता सोमवारचा उपवास सोडते मी, तुम्ही पण या स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्यायला व्हर्च्युअल. अणं ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देवो जनार्दनम् एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा न दोषं लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. चलो अगोदर गोड पदार्थ खाण्यापासून सुरुवात करते उपवास सोडायला. आप क्या खा रहे हो? फिर क्या चल रहा है आपका? मला 5 वाजता आलेला, त्यानं थोडंफार खाल्लेला आहे, जेवण आता नाही खाते. आता आपण नको फस्त करायचं एवढं सगळं जेवण आहे. हा